तर सोनम वांगचूक यांचा 2 दिवसात मृत्यू ओढवू शकतो असं म्हटलं जात आहे। 18 दिवसांच्या उपोषणानंतर दिल्ली हायकोर्टात याचिका आहे। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरता कॉकरोच जनता पार्टीनं मोठं आंदोलन केलं। या आंदोलनाला पाठिंबा द्यावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक बेमुदत उपोषण करतायत। आज त्यांच्या उपोषणाचा 18वा दिवस आहे। त्यांची प्रकृती बिघडत चाललेली आहे। दरम्यान त्यांनी हे उपोषण सोडून सक्तीनं त्यांना अन्न देणं आणि वैद्यकीय मदत पुरवणं या संदर्भात न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय आहे, किंबहुना सक्रिय झालीये का हा प्रश्न उपस्थित होतोय। कोथरूडमध्ये ज्या अमित शिंदेवर कोयत्यानं वार केला तो निलेश घायवळच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळनं अमित शिंदे यांच्या कोथरूडमधल्या मोबाईल दुकानातून सिम कार्ड घेतलं होतं। पोलीस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच अमित शिंदेवर काल कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे हत्या प्रकरण आणि या प्रकरणात आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण अधिक तीव्र आहे। या हत्येचा संबंध बेग टोळीशी असल्याचा आरोप आमदार हेमंत ओगले यांनी केलाय। यानंतर श्रीराम संघटनेचे अध्यक्ष सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले। आमदार हेमंत ओगले यांच्यावर निशाणा साधला जातोय। एखादी घटना एखाद्या दुःखाचा डोंगर त्या माणसावर कोसळलेला आहे। आम्ही त्याच्यासोबत आहे, पण त्या घटनेला फक्त राजकारण म्हणून इतकं गावभर बंद करायचं, गावाला वेठीस धरायचं, त्या पोराची बॉडीची विटंबना करायची, पोलीस स्टेशनला आणून ठेवायचं। अरे बापाचंच म्हणणं नव्हतं ना काही असं गँगवॉर झाला का त्याची सुपारी झाली असं बापाचंच म्हणणं नव्हतं काही, पण त्या माणसाला सुद्धा प्रेशराईज करणं का कुणाच तरी नाव घे, ह्या लोकांना फक्त राजकारण करायचंय। अरे तिथं मोर्चात बसलेले लोक हसताय, ते एवढी वाईट घटना झालेली आहे, आमदार बसलाय, सगळे हसताय लोक मोर्चामध्ये। आणि जिथं त्यांना असं वाटन का आमची गरज पडल तर तिथं आम्ही निवेदन देऊ आणि जिथं मोर्चे काढायचे आहे तिथं त्यांच्या सोबत जाऊ। त्या लोकांशी माझा कुठलाही संबंध नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।